तर अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल झाले। जंतर मंतरवर आंदोलन केले जाते। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची कॉकरोच जनता पार्टीची मागणी। दिल्ली पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। नीट पेपर फुटी आणि इतर परीक्षांमधल्या गोंधळामुळे 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि त्यामुळे आंदोलनाची हाक देण्यात आली। सध्या दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केले जात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। माझे सहकारी प्रशांत सांगवेकर सध्या आपल्या सोबत फोन लाईनने जोडले गेलेत। प्रशांतजी, आपण पाहतोय की जंतर मंतरवर सध्या आंदोलन केले जाते। तरुणांचा कसा इथं प्रतिसाद पाहायला मिळतोय? सध्या दिल्लीत काय वातावरण आहे? कल्याणी, आता आपण थोडंसं पार्श्वभूमी जर बघितली या संपूर्ण आंदोलनाची, तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते सूर्यकांत यांनी एक स्टेटमेंट केलं की देशामधले बेरोजगार युवक हे कॉकरोच आहेत, झुरळ आहेत। आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी 15 मेला हे झालं आणि 16 मेला अभिजित दिपके या तरुणानं या संपूर्ण एका चळवळीला आपण म्हणूया सुरुवात केली। पण ही चळवळ सोशल मीडियावरती मर्यादित असणारी चळवळ होती आणि ती आता वास्तव रूप धारण करते। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आपण लोकशाहीमध्ये राहणारी आणि कायद्याला मानणारी लोक आहोत। जोपर्यंत या संपूर्ण आंदोलनाला मूर्त स्वरूप प्राप्त होणार नाही तोपर्यंत परिवर्तन जे अपेक्षित आहे या सगळ्यांना ते होणार नाही। बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की सोशल मीडियावरती येणाऱ्या अनेक बातम्या, अनेक गोष्टी, घडणाऱ्या घडामोडी याला सोशल मीडियावरती उत्तम प्रतिसाद मिळतो, मात्र वास्तव मध्ये त्याला प्रतिसाद मिळताना फार कठीण दिसतं। कॉकरोच जनता पार्टीच्या बाबतीमध्ये थोडंसं चित्र वेगळं आहे। हे युवक सगळे आता जंतर मंतरवरती आहेत, पण त्यांना सत्ताधाऱ्यांवर विरोधात लढावं लागेल जर त्यांना ही त्यांची लढाई जी आहे ही जिंकायची असेल तर। आणि ही लढाई त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून, लोकशाहीच्या चौकटीत राहून लढावी लागेल। त्यांचं जे म्हणणं आहे, आता ते शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत, ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। सध्या संपूर्ण देशामध्ये जे काही अराजक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अराजकतेविषयी त्याच्या विरोधात जाऊन हे तरुण रस्त्यावर उतरत आहेत। मात्र त्याकरता त्यांना पहिल्यांदा कायद्यामध्ये यावं लागेल, सत्ताधाऱ्यांच्या समोर उभं राहताना, कारण सत्ताधारी हे आता लेचेपेचे राहिलेले नाहीयेत। तगडा सत्ताधारींचा समूह आता आपल्याला दिसतोय आणि यांच्या सगळ्यांसमोर उभं राहत असताना त्यांना फार मोठी कसरत करावी लागेल। जेनझी हे जे काही आपण आता म्हणतो ही पिढी आहे आणि या पिढीला जर आपलं म्हणणं ठामपणे, ठोसपणे मांडायचं असेल तर या संपूर्ण चळवळीला एक मूर्त रूप द्यावं लागेल। कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियावरची पार्टी झाली, पण ती वास्तव रूपात चालणार नाही जोपर्यंत अभिजित दिपके हे इथे थांबून, कारण ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते अमेरिकेत असतात आणि ते आजच आलेत आणि त्यांना जर या सगळ्यामध्ये परिवर्तन अपेक्षित असेल तर ते या सगळ्याचे मोरके आहेत। नेता त्याला इथं राहावं लागेल, त्याने अमेरिकेत राहून ते हे सगळं ऑपरेट करू शकणार नाहीत। नक्कीच, त्यामुळे सध्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। आता तरुणांचा इथे किती ओघ पाहायला मिळतोय, तरुणांचा कसा प्रतिसाद आणि आता सरकार किंवा सत्ताधारी याची दखल घेतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।